So welcome all. अशा सगळेजण इकॉनॉमिक्समध्ये आज आपण महागाई किंवा आपण त्याला चलनवाढ म्हणतो, महागाई किंवा चलनवाढ जे म्हणतो, त्या महागाई किंवा चलनवाढमधला एक महत्त्वपूर्ण सेक्शन म्हणजे WPI आणि CPI असं बघणार आहोत. WPI आणि CPI. तर याचा एक बेसिक इंट्रोडक्शन आपलं झालं होतं आधी. आता मेन आपण त्या कन्सेप्टच्या आतमध्ये शिरतो. म्हणजे आज आपल्याला थोडंसं कन्सेप्च्युअल पार्ट आणि फॅक्च्युअल पार्ट अशा दोन्ही पार्ट्सला सिस्टमॅटिकली हँडल करायचं आहे. आय होप सो सगळ्यांना माझा आवाज येत असेल. ऑल स्टुडंट्स, दोन्ही पार्ट्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्यावरून आपल्याला निर्देशांक, महागाईचा दर या बऱ्याचशा गोष्टी मिळतात. तर बघा, WPIचा अर्थ आहे होलसेल. होलसेलचा अर्थ मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला समजून सांगितला होता. ह्याचा अर्थ असतो घाऊक बाजार. घाऊक बाजार, होलसेल, ठीक आहे. घाऊक बाजार, या घाऊक बाजारामध्ये असलेली जी किंमत आहे म्हणजेच प्राईस आणि इंडेक्स. याच्या आधीचं लेक्चर झालं होतं त्या इंडेक्सेसमध्ये, म्हणजे जे निर्देशांक असतात त्या निर्देशांकामध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की ह्या अशा वस्तूंचा बाजार असतो की ज्या ठिकाणी वस्तू ज्या आहेत ह्या होलसेलमध्ये मिळतात. म्हणजे कंपनीतून उत्पादन झाल्यानंतर या वस्तू आपल्याला मार्केटमध्ये एका होलसेल मार्केटमध्ये मिळतात. एकदम दुकानदाराच्या दुकानात नाही मिळत, तर कंपनीपासून, ठीक आहे, कंपनीमध्ये उत्पादन होतं आणि दुकानदार त्याची विक्री करतो. तर कंपनीतून दुकानदारापर्यंत डायरेक्ट येत नाही, तर मध्ये एक मार्केट असतं, त्यालाच म्हणलं जातं होलसेल मार्केट. कंपनीतून दुकानदारापर्यंत पोचण्याची जी प्रोसेस आहे, कंपनीपासून दुकानदारापर्यंत पोचण्याची जी प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये हे मार्केट असतं होलसेल मार्केट. कुठलं मार्केट असतं तर होलसेल मार्केट. पॉईंट लक्षात आलं? होलसेल मार्केट लक्षात आलं का? पॉईंट लक्षात आले? तर प्राइस इंडेक्सेस जे असतात, हे प्राइस इंडेक्सेस होलसेल प्राइसवरती सुद्धा इंडिकेट केले जातात. आता ते कसे केले जातात, काय केले जातात याबद्दल थोडीशी आपण माहिती समजून घेऊया, ठीक आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेत घाऊक बाजाराच्या स्तरावरती किंवा घाऊक स्तरावरती वस्तूंच्या किमती मोजून घाऊक बाजारातील वस्तूंच्या किमती मोजून WPI काढला जातो, ठीक आहे. WPI काढतात. साधारणतः WPI काढण्यासाठी एक आधार वर्ष समजतात. सध्या आधार वर्ष जे आहे ते 2011-2012 आहे, ठीक आहे. डॉक्टर सौमित्रा चौधरी यांच्या शिफारशीवरून ठीक आहे, लक्षात ठेवायचं. डॉक्टर सौमित्रा चौधरी यांच्या शिफारशीवरून 2011-12 मध्ये, ठीक आहे, 2011-12 मध्ये हे आधार वर्ष काढलं किंवा दिलेलं आहे.
आता आधार वर्षाचा नक्की बेस काय असतो? तर आधार वर्षाचा बेस मी बऱ्याचदा सांगितलेला आहे, आधार वर्षाचा बेस हा 100 असतो. म्हणजे थोडक्यात आता समजा 2019-20 मध्ये 2019-20 मध्ये एखाद्या होलसेलची वस्तूची जी किंमत आहे ते ओके, ती होलसेल वस्तूची किंमत आहे समजा 108 रुपये. म्हणजे 2019-20 मध्ये एखाद्या वस्तूची किंमत जर 108 रुपये असेल तर तिला या बेसनुसार मोजलं जातं. बेस इयरला म्हणजे 2011-12च्या बेस इयरला जर ती 100 वस्तू म्हणजे 100 रुपयाची वस्तू मानली जाते. जर ही 100 रुपयाची वस्तू आहे आणि ही जर 108 रुपयाची जर झाली म्हणजे ह्याच्यात वाढ किती झाली? तर याच्यात जी वाढ झाली ही वाढ झाली 8%. मग WPI मध्ये महागाईचा दर किती? 8%. हे जे गोल मी काढलेला आहे तो खाली लिहायचा. म्हणजे 2019-20 हां ठीक आहे करतो. 2019-20 मध्ये त्या वस्तूची किंमत 108 रुपये झाली. तर वस्तूची किंमत किती झाली? 108 रुपये झाली. तर 2019-20 मध्ये वस्तूची किंमत जर 108 रुपये असेल तर बेस इयरच्या हिशोबानं ती 100 मानली जाईल. तर बेस इयर किती मानली जाईल? 100. मग बेस इयर 2011-12 मग असं मानलं जातं की 2011-12च्या या बेस इयरनुसार 2011-12च्या या आधारभूत वर्षानुसार पर्टिक्युलरली जी वस्तू आहे त्या वस्तूचा महागाई दर हा 8%चा आहे. कारण की ते 100पेक्षा 8 रुपयानं महाग आहे. म्हणजे ते आता 108 रुपयाला आहे. म्हणजे इथं काय असणार आहे? तर तिथं तिचा बेस इयर जो असणार आहे तो बेस इयर कसा असेल? बेस इयरच्या हिशोबानं पुढची किंमत कशी असेल? तर 8% महाग असेल. यालाच म्हणतात महागाई. म्हणजे WPI नुसार कसा काढला जातो? तर तो WPI आधारभूत वर्षाच्या आधारावर असतो. आधारभूत वर्ष हे 100 मानलं जातं किंवा 100 आकडा मानला जातो. आणि त्या वर्षानुसार आताची जी चालू किंमत आहे, आता समजा 2025ला किंवा 24-25ला ही जर वस्तू 112 रुपयाची झाली किंवा 110 रुपयाची झाली, 2024-25ला जर ती वस्तू 110 रुपयाची झाली तर किती टक्के वाढ झाली? WPI मध्ये महागाईचा दर किती? मग त्या वस्तूचा WPI मध्ये त्या वस्तूचा महागाईचा दर किती? जर 2024-25 मध्ये ती वस्तू 110 रुपयाला झाली तर ती वस्तू 110 रुपयाला जर झाली, ठीक आहे, तर त्याचा जो दर आहे तो किती येईल? 10 रुपये एक्स्ट्रा. म्हणजे 10% या ठिकाणचा होलसेल प्राईसचा एक काय असेल? इंडिकेटर्स मानले जाईल. येस ऑब्व्हियसली 10%चा या ठिकाणी मार्जिन असेल, 10%चा वाढ असेल. तर ही असे एक साधा सिस्टमॅटिक पद्धत WPIच्या संदर्भात. मग आता इंटरेस्टिंग पार्ट WPIचा असा असतो की नक्की WPI मध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंची पातळी विचारात घेतली जाते किंवा WPI मध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंचा आपण विचार करतो. WPI मध्ये आपण कोणत्या कोणत्या वस्तूंचा आपण विचार करतो, कारण की यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, यावरती क्वेश्चन्स टार्गेट झालेले आहेत. जस्ट 1 मिनिट. तर WPI मध्ये फक्त वस्तूंची किंमतीचा पातळीचा विचार करतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात असं समजून चला की WPI मध्ये वस्तूंचा विचार होतो, सेवा नाही. वस्तूंचा विचार होतो, सेवेचा विचार या ठिकाणी होत नाही. ठीक आहे. आता 2017 पासून, ठीक आहे, 2017 पासून 2011-12 हे आधार वर्ष, 2017 पासून 2011-12 हे आधारभूत वर्ष होते. आता आपला आयोग आगाव आहे. आपला आयोग काय विचार करणार? 2011-12 हे वर्षाच्या आधीचं आधार वर्ष कधी होतं?
आपला आयोग आगाव आहे हे लक्षात ठेवा. कधीही आयोगाचा भाग लय इंटरेस्टिंग असतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं एक पॉईंट. 2010 पासून 2004 2005 हे आधारभूत वर्ष होते. 2010 पासून 2004 2005 हे आधारभूत वर्ष होते. 2017 पासून 2011 2012 हे आधारभूत वर्ष झालेलं आहे. आणि 2017 पासून कोणाच्या शिफारशीवरून झालेलं हे तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे, डॉक्टर सौमित्रा चौधरी. ठीक आहे. आता रिसेंटली 2019 मध्ये नीती आयोगानं, ठीक आहे, नीती आयोगानं किंवा नीती आयोगानं म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारनं रमेश चंद्र नावाचे एक व्यक्ती आहेत, रमेश चांद. ओके, हे कोण आहेत? हे नीती आयोगाचे सदस्य होते. हे कोण आहेत? तर नीती आयोगाचे सदस्य. तर रमेश चांद हे जे नीती आयोगाचे सदस्य होते, या रमेश चांद यांनी यांनी आपल्या भारताला 2017 आणि 18 हे आधारभूत वर्ष स्वीकारण्याची शिफारस केलेली आहे. 2017-18 हे वर्ष आधारभूत वर्ष स्वीकारण्याची शिफारस केलेली आहे. ते कोण होते? रमेश चांद. म्हणजे आता कुणी शिफारस केली, कोणता आधारभूत वर्ष आहे, हा सुद्धा पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिला. म्हणजे आता एक पॉईंट्स आपल्याला आता काय करायचं आहे, WPIचा कव्हर करून द्यायचं. मग आता ह्या ज्या सगळ्या WPI असतात, एक तर पहिली गोष्ट वस्तूंचा विचार केला जातो. मग त्यासाठी कोणते आधारवर्ष कधी कधी मानले गेले ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा कधीपासून मोजला जातो हे पण महत्त्वाचं आहे. ते 1942 मध्ये हा मोजला गेला होता. म्हणजे याची जी सुरुवात आहे मोजण्याची ही पण तुम्हाला माहिती पाहिजे. याची सुरुवात 1942 मध्ये झाली होती. म्हणजे इंग्रजांच्या काळापासून हा मोजला जात होता. ठीक आहे. त्यावेळेस फक्त 23 वस्तूंचा समावेश होता. ठीक आहे. किती? फक्त 23 वस्तू. दॅट्स इट. आता जर वस्तूंचा विचार केला तर आता लय खतरनाक वस्तू झालेल्या आहेत. आता वस्तूंचा विचार जर केला तर जवळपास 697च्या आसपास वस्तू गेलेल्या आहेत. त्यावेळेस फक्त 23 वस्तूंचा विचार केला जात होता. हळूहळू, ठीक आहे, हळूहळू ही प्रायोरिटी वाढत जाते. ठीक आहे. आता 2017 पासून जेव्हा आधारभूत वर्ष 2011-12 हे आधारभूत वर्ष मोजले गेले होते, तेव्हा या काळामध्ये या आधारभूत वर्षाच्या हिशोबानं 697 वस्तूंचा विचार केला जातो. किती? तर 697 वस्तूंचा विचार असतो. किती वस्तूंचा विचार? 697 विचार आहे. आणि वस्तूंचा विचार. आणि किंमत नमुने. आता किंमत नमुने एवढं तुम्हाला महत्त्वाचं नाही आहे. किंमत नमुने तुम्हाला येणार नाही कधी परीक्षेला, कारण की किंमत नमुने हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे एक प्रकारची वस्तू ही वेगवेगळ्या किमतीनुसार सुद्धा भेटते. ओके. म्हणजे समजा एक काय देऊ आता उदाहरण, समजा ही बाटली, हा थर्मास. ठीक आहे. थर्मास ही काय झाली? वस्तू झाली. थर्मास ही काय झाली? वस्तू. पण मोठा थर्मास, छोटा थर्मास, आणखी छोटा थर्मास, असे वेगवेगळ्या प्रकारच्या नमुने असतील नाही. हा एकच नमुना आहे की थर्मास म्हणजे हाच. बरं, चप्पलमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नमुने आहेत ना. चप्पल ही एक वस्तू झाली, पण चमड्याची चप्पल, रबराची चप्पल, हलकी चप्पल, मारण्यासाठी वापरणारी चप्पल, फरक असतो ना त्या चप्पलीमध्ये. शर्टात पण फरक असतात ना वेगवेगळे. तर तसे वस्तू म्हणजे एक वस्तू झाली थर्मास, बरोबर. पण त्याचे नमुने खूप झाले ना, भरपूर सारे नमुने झाले. तर 697 वस्तू आहेत. आणि जर नमुन्यांचा विचार केला तर 8331 नमुने आहेत सध्या. हे अशा असतात वस्तूंचे नमुने. 8331 हे नमुने झाले. आता नमुने लक्षात आले? नमुने काय असतात? नाही तर वाचत असताना परत डोक्याच्या असे केस उभी राहतात.
सर वस्तूंचे नमुने नाही समजले, वस्तू समजल्या. तर वस्तूंचे नमुने काय? तर वस्तूंचे नमुने म्हणजे हे असं असतं. ठीक आहे, समजलं? म्हणजे समजा एखादं घड्याळ आहे. ठीक आहे, एखादं घड्याळ आहे किंवा एखादी स्क्रूड्रायव्हर आहे किंवा एखादा पेन आहे. ओके, एखादा स्क्रूड्रायव्हर आहे किंवा एखादा पेन आहे. हां, तर प्रत्येकाचे असे नमुने वेगवेगळे असतात. मग हे 8331 नमुन्यांचा विचार केला जातो. आणि जर वस्तूंचा विचार केला तर 697 वस्तूंचा विचार आजच्या घडीला केला जातो. तर याच्यामध्ये कुणाला काय आता डाऊट नाही नमुन्यांचा, आणि म्हणजे नमुने कोणते आणि वस्तू कोणत्या. आता परत तुम्ही उद्या विचाराल की सर वस्तू कोणत्या, नमुने कोणत्या, ते नाही समजलं. तसे आपल्याकडे लेट करंट असलेले भरपूर लोक आहेत. तसं नाही ना, कोणी लेट करंट नसलं पण पाहिजे. ठीक आहे, सो 697 आणि नमुने. ओके, आणि नमुन्यांची संख्या किती? 8331. ठीक आहे, आता जेव्हा WPI काढला जातो, ठीक आहे, जेव्हा WPI काढला जातो तेव्हा त्याचे घटक 3 असतात, हे लक्षात ठेवा. कधी कधी WPIचे घटक विचारले जातात. WPI काढत असताना त्याचे घटक कोणते? तर घटकामध्ये सगळ्यात पहिले येते ते म्हणजे प्राथमिक वस्तू. प्राथमिक वस्तू. दुसरी येते इंधन व ऊर्जा. आणि तिसरी येते उत्पादित वस्तू. उत्पादित वस्तू. आता WPI मध्ये आता WPI हे सगळ्यांना माहिती आहे की 697 यामध्ये वस्तू असतात. ओके, मग आता या 697 वस्तूंमध्ये, ओके, या 697 वस्तूंमध्ये जर असा विचार केला की प्राथमिक वस्तू किती बा, तर प्राथमिक वस्तूंची संख्या, पहिले तर आपण संख्या घेऊ. प्राथमिक वस्तूंची जी संख्या आहे ती आहे 117. ठीक आहे, किती? 117. इंधन व ऊर्जा या संदर्भातल्या वस्तूंची संख्या किती? 16. इंधन व ऊर्जा या संदर्भातल्या वस्तूंची संख्या किती? 16. त्यानंतर उत्पादित वस्तूंची संख्या किती? तर ती आहे 564. आता मला सांगा सगळ्यात जास्त वस्तू कुठल्या आहेत? उत्पादित वस्तू आहेत. म्हणजे एकूण WPI मध्ये टोटल जो काही WPI आहे 100% WPI, जे काही 697 वस्तू आहेत, त्या 697 वस्तूंपैकी उत्पादित वस्तूंची संख्या सगळ्यात जास्त आहे. 697 वस्तूंपैकी, ठीक आहे, उत्पादित संख्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे जवळपास 564 हे संख्या आहेत 697 वस्तूंपैकी. पॉईंट लक्षात आले? तर 564 जर संख्या ह्या उत्पादित वस्तूंच्या असतील, उत्पादित म्हणजे फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या वस्तू, उत्पादन त्यांचं झालेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. ठीक आहे, तर आता मला सांगा ह्यांचा भार पण WPI मध्ये जास्त असणार. मग कधी कधी यांना भार विचारला जातो. ठीक आहे, तर जवळपास 64.23% भार, 64.23% भार हा उत्पादित वस्तूंचाच आहे फक्त. इंधनाचा भार हा खूप कमी आहे. इंधनाचा भार फक्त 13.15% आहे. म्हणजे WPI मध्ये 13.15%चाच वाटा किंवा 13.15%चा भार म्हणत चला, वेटेज म्हणा, वेटेज जनरली त्याला काय म्हणलं जातं? वेटेज. तर हे वेटेज फक्त यांचं आहे. आणि 117, तर 117चं जे वेटेज आहे ते आहे 22.6. किती? तर 22.6%. सो आता तुम्ही हा विचार करा की मग तुम्ही तुमच्या डोक्यात येतं सर हे भार कसा असतो. तर साधी सिंपल गोष्ट आहे बघा ना. असं एक इमॅजिन करा की हा WPI आहे. ह्या WPI 50%पेक्षा जास्त वाटा कोणाचा आहे? मग 64%चा वाटा. हां, मग 64%चा वाटा येत असेल. हा 22%चा वाटा म्हणजे असा एवढा असेल. ठीक आहे, 22%चा वाटा म्हणजे हा थोडक्यात असा झाला. मग आता उरला किती? तर 13.15चा वाटा. बरोबर, तर हा 13.15
15चा वाटा. मग तुम्ही इथे करू शकता इंधने या ठिकाणी करू शकता की बाबा काय तर प्राथमिक वस्तू ज्या कच्चा माल वगैरे असतात, कच्चा माल वगैरे हा सगळ्या प्राथमिक वस्तूंमध्ये येतात. आणि कच्च्या मालावरती म्हणजे प्राथमिक वस्तूंवरती प्रक्रिया करून जे उत्पादित वस्तू केल्या जातात त्यांना मॅन्युफॅक्चरिंग गुड्स म्हणतात. सिंपल. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं थोडंसं लक्षात ठेवायचं. ओके. ते भार वगैरे असा आला किंवा ते पर्सेंटेज आले की असं कन्फ्यूज नाही व्हायचं की हे काय. अशा वेळेस थोडंसं डोकं लावायचं की आता हे कदाचित ह्याचं वेटेज असू शकतं. तर इकॉनॉमिक्समध्ये ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. तर याला काय म्हणलं जातं भार. ठीक आहे. म्हणजे संख्येनंतर हा झाला तुमचा भार. संख्या आणि संख्येनंतर त्याचा भार. सो प्राथमिक वस्तू, इंधन व ऊर्जा आणि उत्पादित वस्तू अशा 3 वस्तूंच्या तुमच्या संख्या. आणि जर या संख्यांची जर टोटल केली, ओके, जर ह्या संख्यांची टोटल केली तर 697 येतात. जर या संख्यांची जर टोटल केली तर 697 येतात. आणि जर भाराची टोटल केली तर हा सुद्धा भार तुम्हाला 100% दिसेल. फक्त भार, वस्तू, घटक हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. घटक किमती किंवा घटक वस्तू किंवा नमुने ह्यांच्या मागे जायचं नाही. ते नमुन्यांचे आकडे तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकत नाही. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की 3 विभागामध्ये विभागल्या जातात. तर पहिलं म्हणजे प्राथमिक वस्तू ज्यांचा कच्चा माल असतो, इंधन व ऊर्जा, आणि तिसरं म्हणजे उत्पादित वस्तू. आता काही विद्यार्थ्यांचा असा इश्यू असतो की लेक्चरमध्ये सगळं समजतं, लेक्चर झाल्यानंतर डोक्यातनं जातं. आणि हा एक मोठा आजार आहे बरं का. ही सोपी गोष्ट किंवा एकदम साधी गोष्ट नाही, ह्याला आजार म्हणतात. आणि ह्या आजाराचं एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे लेक्चर झाल्यानंतर रिव्हिजन. आणि जर असा आजार असेल तुम्हाला तर त्याला एकच औषध आहे, ते म्हणजे रिव्हिजन. कारण की जर रिव्हिजन तुम्ही नाही केलं तर अर्थ या ठिकाणी नाही. रिव्हिजन केलं तर काही ना काहीतरी होऊ शकतं, रिव्हिजन नाही केलं तर काहीच होऊ शकत नाही. ठीक आहे. चला पुढचा भाग. आता प्राथमिक वस्तूमध्ये नक्की काय येतं ते तर पॉईंट खाली लिहून घ्या. प्राथमिक वस्तूमध्ये काय येतात. प्राथमिक वस्तूमध्ये गहू, डाळी, बटाटे, गाजर, मोसंबी, डाळिंब, पेरू, ठीक आहे, अन्नधान्य आणि खनिज. अन्नधान्य, खनिज हे असे सगळे जे प्राथमिक वस्तू असतात त्यांचा समावेश होतो. इंधनामध्ये वीज, कोळसा, आय होप सो तुम्ही लिहून घेत असाल. वीज, कोळसा, पेट्रोलियम, रॉकेल, कच्चे पेट्रोलियम, कोक म्हणजे प्यायचा कोक नाही, कोक हा एक घटक. आणि उत्पादित घटकांमध्ये, उत्पादित वस्तूंमध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्समध्ये साखर, तेल, कापड, बूट, मशिनरी, गाड्या, रसायने, औषधे, धातू सगळ्यांचा समावेश होतो. आता रबरी दोरे, टिश्यू पेपर यांचा सुद्धा समावेश यामध्ये आलेला आहे. ठीक आहे. चल आता याच्यामध्ये ओके WPI मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे आयडियलिस्टिक पॉईंट असतात. 3 वेगवेगळ्या प्रकारचे एक आयडियलिस्टिक पॉईंट्स असतात. आणि हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे येस पवार 3 वेगवेगळ्या प्रकारचे आयडियलिस्टिक पॉईंट असतात. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस 697 वस्तूंचा एकत्रित विचार केला जातो, जेव्हा पूर्णपणे 697 वस्तूंचा एकत्रित विचार केला जातो, एकत्रित टोटल, म्हणजे थोडक्यात दिस इज कॉल्ड WPI
इन दिस सेक्शन प्राथमिक वस्तू माहिती ना, इंधन व ऊर्जा आणि ही उत्पादित वस्तू, बरोबर. तर जेव्हा या तिघांचाही वापर एकत्रित विचार केला जातो 697 वस्तूंचा, म्हणजे ही जी डायग्राम आहे ती डायग्राम काढून ठेवा. दिस इज कॉल्ड ओके ओके. आणि या तिन्ही वस्तू, सगळ्या तिन्ही प्रकारच्या वस्तूंचा एकत्रित विचार करून चलनवाढ काढली जाते. आता ऑब्विसली चलनवाढीसाठीच वापरतात नाही ना, तर ज्या सगळ्यांचा ठीक आहे चलनवाढ काढायचा जेव्हा प्रयत्न केला जातो त्यालाच म्हटलं जातं हेडलाईन WPI, हेडलाईन इन्फ्लेशन. WPI हेडलाईन इन्फ्लेशन. इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. WPI मधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा, याला हेडलाईन इन्फ्लेशन किंवा हेडलाईन का म्हणतात, हेडलाईन WPI का म्हणतात. तर हेडलाईनचा अर्थ आहे की सगळे, ठीक आहे. हेडलाईनचा अर्थ काय असतो, ऑल, ठीक आहे. हेडलाईनचा अर्थ काय, ऑल, ठीक आहे. त्याच्यानंतर कोर WPI काय असतो, कोर WPI. आता कोर WPI, कोर WPI मध्ये काय असतं, एकशे सतरा प्राथमिक वस्तू काय असतात, 117 प्राथमिक वस्तू, 16 इंधन व ऊर्जाच्या वस्तू, 16 इंधन आणि ऊर्जेच्या वस्तू, ठीक आहे. आणि 564 वस्तूंपैकी 564 उत्पादित वस्तूंपैकी यापैकी, आता आपण पैकी कुठं लिहितो, खाली लिहितो आणि त्याच्यावरती 60 वस्तू. 564 उत्पादित वस्तूंपैकी 60 वस्तू, ठीक आहे. 160 वस्तू. आता नीट समजून घ्या बरं का. 117 प्राथमिक वस्तू, 16 इंधन आणि ऊर्जा आणि ह्या 60 उत्पादित वस्तू, ह्यांच्या किमती ज्या असतात ना, यांच्या किमती सतत चढत आणि उतरत असतात. बघा ना, इंधनाची प्राइस सतत वर खाली वर खाली वर खाली, पेट्रोल डिझेल सतत वर खाली, रोजचं रोज त्यांचं काही ना काहीतरी कांड चाललेलं असतं, रोजच्या रोज त्यांचे काही ना काहीतरी कांड चाललेले असतात, सतत वर खाली वर खाली वर खाली होतात. तर 117 प्राथमिक वस्तू, 16 इंधन व ऊर्जा ह्या वस्तू आणि 60 उत्पादित वस्तू, या सगळ्यांना सोडून, ठीक आहे, या सगळ्यांना सोडून आता बघा 564 पैकी 60 वस्तू जर उत्पादित वस्तू आहेत तर मग उरलेल्या किती, उर्वरित उत्पादित वस्तू किती, उर्वरित उत्पादित वस्तू किती राहिल्या. तर उर्वरित उत्पादित, आता 564 मधून 60 मायनस करा तर किती राहिल्या, 504. किती राहिल्या, 504. या 504 वस्तू अशा असतात, ठीक आहे. या 504 वस्तू अशा असतात, यांच्या किमती वर खाली सरकत नाहीत लवकरात लवकर. यांच्या किमती वर खाली सरकत नाहीत आणि म्हणून 504
504 वस्तूंची चलनवाढ मोजणी जेव्हा केली जाते, दिस इज कॉल्ड कोर WPI इन्फ्लेशन. त्याला काय म्हणतात? कोर WPI इन्फ्लेशन. ह्याची कुठली वेगळी डायग्राम येत नाही, मी जेवढं काढलेलं आहे तेवढं सिस्टमॅटिकली लिहून ठेवा. 117 वस्तू तर येत नाहीत, 16 इंधन आणि बाकीच्या वस्तू सुद्धा येत नाहीत, तर 564 वस्तूंपैकी 60 वस्तू सुद्धा येत नाहीत उत्पादित वस्तू. मग राहिले किती? 504. मग या 504 वस्तू यांच्या किमती वर खाली जास्त वर चढत होत नाहीत, म्हणून याला कोर WPI म्हणून ओळखला जातो. पाचशे चार ह्या काय झाल्या? आता 504 वस्तू कुठल्या? तर 504 वस्तू ह्या उत्पादित वस्तू. 504 वस्तू ह्या कुठल्या? तर उत्पादित वस्तू. ठीक. ओके. आता ह्या ज्या 60 उत्पादित वस्तू असतात ज्या कोर इन्फ्लेशनमध्ये येत नाहीत, ह्या ॲक्च्युली अन्न पदार्थाचे असतात असं कन्सिडर करू. आता त्यात पुढचा तिसरा फूड. ओके. WPI फूड इंडेक्स हा तिसरा इंडेक्स, WPI फूड इंडेक्स. आता याच्यात कसं असतं, 117 वस्तू ज्या काही 117 वस्तू होत्या प्राथमिक वस्तू, ह्या 117 वस्तूंपैकी 76 वस्तूंपैकी किती रे? 76 ज्या खाण्यापिण्याच्या बाबतीत आहेत, आणि 564 ज्या उत्पादित वस्तू आहेत, ज्या उत्पादित वस्तू आहेत त्याच्यापैकी खाण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या खाण्याच्या वस्तू आहेत साधारणतः 60. खाण्याच्या वस्तू किती आहेत? 60. आता इंधन तुम्ही खाणार आहे का? नाही सर, आमच्याकडे केरोसिन खाल्लं जातं, आमच्याकडे पेट्रोल पण खाल्लं जातं. तर तुम्ही थोडीच खातात ते, तुमची गाडी खाते, तुमचा स्टोव खातो, तुमची दिवाबत्ती खाते, ह्या सगळ्या गोष्टी ते खातात, हे आपण खात नाही. तर फूड इंडेक्समध्ये इंधन येत नाही. फूड इंडेक्समध्ये 117 वस्तूंपैकी ज्या प्राथमिक वस्तू आहेत, त्या 117 प्राथमिक वस्तूंपैकी 76 564 उत्पादित वस्तूंपैकी 60 किती झाले? टोटल करा. झाले का? 136. जर या दोघांची टोटल केली तर 136 येते. या दोघांची जर टोटल केली तर 136 येते. आणि 136 वस्तूंची 136 वस्तूंचा जे खाण्यासाठी वापरला जातो, जो आपल्या अन्न या घटकामध्ये येतो, त्या अन्न या घटकातल्या कन्सेप्टला ठीक आहे काय म्हणलं जातं? फूड WPI फूड इंडेक्स म्हणतो. काय अवघड आहे बरं मला सांगा. आता झालं क्रिस्टल क्लिअर. इसमें क्या इतना डेंजर था की हे तुम्हाला समजत नाही सर, असं नाही तसं नाही, ले सेंटी मॅसेज करत राहता मला बिना कामाचे. मी तुम्हाला शिकवलंच नाही ते तुम्हाला अवघड वाटणारच. जे तुम्हाला शिकवलेलं आहे ते कव्हर करणं तुमचं काम आहे ना. आता इकॉनॉमिकचे 6 चॅप्टर तुमचे शिकवून झाले, तर या 6 चॅप्टरमध्ये तुम्हाला काही विचारलं तरी आलं का? तुम्हाला जे मी विचारलं, मग काही मधल्या काळात लोकांनी मला फोन केले होते, सर इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला. ओके. मग इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाल्यानंतर बरं ठीक आहे, इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला तर सांग म्हटलं याचं उत्तर.
मला फोन केल्यानंतर मी प्रश्नच विचारतो सगळ्यात पहिले, नाही सांगता आलं मग काय अभ्यास केला भेंड? 6 चॅप्टर जर शिकवले तर 6 चॅप्टर परफेक्ट करा ना मग. बरोबर मग. अच्छा, मी सांगितलं जो लवकर समजते मग, पण मी सांगितल्यावरती समजते, पण तुम्ही पण लगेच गजनीसारखं विसरून जाता ना. तुमच्यात पण गजनी बसलेला आहे, तर मग गजनीसारखं विसरू नका ना. जे काय आहे ते एकदम क्रिस्टल क्लिअर ठेवत चला. काय वेगळं काय वेगळं आहे? अचानक एकदम गडबडून जायचं, सर ते मला कोर WPI समजलं नाही, सर ते मला हेडलाईन WPI समजलं नाही. ठीक आहे, थांबा ना, मी अजून शिकवायचं बाकी आहे माझं. ज्यावेळेस शिकवलं जाईल त्यावेळेस ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्याल, पण त्याच्या आधी वाचून तर येत चला. ठीक आहे, नाही समजलं पण वाचून आला, वाचून आल्यानंतर तुमच्या कानावर हे शब्द पडतात ना. तुम्हाला वाचून यायला ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस आमचा हाच उद्देश असतो की तुम्हाला ज्यावेळेस आम्ही इथे शिकवू त्यावेळेस एकदम तुम्हाला झोपेत न उठवल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हां यार हे मी वाचलं होतं पण त्यावेळेस नव्हतं समजलं, आता मला समजलं. ही जी फिलिंग असते ना, ही फिलिंग तुम्हाला रोज आली पाहिजे प्रत्येक लेक्चरला. आणि हेच दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचे एवढे हजारो लाखो फीज असलेले क्लासेस आहेत, पण तिथं तुम्हाला ही फिलिंग येत नाही कधी की हा हे वाचलं होतं, हा आता मला चांगलं समजलं. तुमची फिलिंग काय आहे? अच्छा हे असते हे असं, बरं बरं बरं. इकॉनॉमिक्समध्ये अच्छा हे पण असते काय? अच्छा अच्छा ठीक आहे बघू. अच्छा हे, कारण मी माझ्या मॅनेजरवरनं सांगू शकतो तुम्हाला. त्याची जी फिलिंग आहे त्याची फिलिंग काय असते? हां अच्छा ओके, अच्छा हे असते काय नवीन, बरोबर. आणि 4 तासानंतर विचारल्यानंतर सर वाचलं होतं, आता आठवत नाही. मॅनेजर काय सगळ्यांची हीच बॉम्ब आहे. आमचे पार्टनर तर डोक्यावरच पडलेले आहेत म्हणा. म्हणजे पार्टनर म्हणण्यापेक्षा आमच्या मॅनेजमेंटमधले काही लोक तथाकथित. हां हे असतं ओके, ते तर हँगच झालेलं असतं. प्रत्येक गटासाठी वेगवेगळा. ओके, प्रत्येक गटासाठी वेगवेगळा. हां येस, हां म्हणूनच तुझ्या घरी मलाही बोलवत नाही, बरोबर. तुझ्या घरी आल्यानंतर तुम्ही मी सगळीच का थेरं सांगणार आहे तिथली, जो बस मेरे को पता आहे की नाही. काल एकाची थेरं त्याच्या घरी सांगून आलोय. ओके, आता तुझी थेरं सांगणं जरा थोडंसं बाजूचं. चला लिहा. प्राथमिक वस्तू आणि इंधन गटाचा WPI दर आठवड्याला काढला जातो, दर गुरुवारी. ओके, आपलं त्या ह्या चार्टमध्ये या, आलं का? इथे या. प्राथमिक वस्तू आणि इंधन यांचा दर आठवडा गुरुवारी निघतो. दर गुण ठीक आहे. आणि उत्पादित वस्तू आणि परत ह्या सगळ्यांचा दर महिन्याला पण निघतो. म्हणजे प्रत्येक आठवड्याला यांचा निघतो, पण ज्यावेळेस उत्पादित वस्तूचा निघतो त्या उत्पादित वस्तूच्या वेळेस यांचा पण काढला जातो. म्हणजे उत्पादित वस्तूंचा दर महिन्याला निघतो, दर महिन्याला एकदा निघतो. परत एकदा सांगतो, प्राथमिक वस्तू आणि इंधन व ऊर्जा यांचा दर आठवड्याला गुरुवारी निघतो आणि उत्पादित वस्तूचा दर महिन्याला निघतो. पण जेव्हा उत्पादित वस्तूचा दर महिन्याला निघतो त्याच वेळेस इंधन आणि प्राथमिक वस्तूचा पुन्हा एकदा काढला जातो. त्यालाच म्हणतात एकत्रित.
उत्पादित वस्तूंचा व एकत्रित WPI असल्या उत्पादित वस्तूंचा दर महिन्याला आणि खाली आणखी लिहा एकत्रित WPI, एकत्रित दर महिन्याला, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आहे की नाही, कारण की कन्फ्युजनचे देवता आहोत आपण, लगेच कन्फ्यूज. ठीक आहे. रिअल GDP काढताना, GDP डिफ्लेक्टर काढताना, रिअल GDP काढताना, रिअल GDP हा कसा असतो, आधार वर्षावर असतो. ठीक आहे. आणि चालू GDP आणि रिअल GDP यांच्यामधला जो फरक असतो त्याला म्हणतात GDP डिफ्लेक्टर, जे की GDPच्या लेक्चर्समध्ये मी अगदी जीव तोडून सांगितलं होतं. ठीक आहे. तर रिअल GDP काढताना लिहून घ्या WPIचा वापर रिअल GDP डिफ्लेक्टर काढताना, अर्धा काही लोकांच्या डोक्याला आठ्या पडल्या असतील का कपाळाला आठ्या पडल्या असतील, हे GDP डिफ्लेक्टर म्हणजे काय आहे की नाही. आता काही लोक म्हणत असतील अरे यार ये तो पता नाही आहे, GDP माहिती आहे, GDP डिफ्लेक्टर आता आठवत नाही होतं असं काय काय. हां संध्या मॅडम आठवते का GDP डिफ्लेक्टर? नीलू, अक्षय, GDP डिफ्लेक्टर आठवते का? हां, तर हा जो GDP डिफ्लेक्टर असतो ना, हा GDP डिफ्लेक्टर खूप इम्पॉर्टंट असतो. तर GDP डिफ्लेक्टर रिअल आणि चालू GDP मधला फरक दर्शवण्यासाठी केला जातो. तसंच सरकारी तथा खाजगी कच्च्या मालाची खरेदी, उद्योग व मशिनरी, ठीक आहे, या ठिकाणी जो काही खरेदी विक्री होते, कधी कधी काय करतं सरकार, जे काही खरेदी करते किंवा मोठे मोठे खाजगी उद्योग जिथं खरेदी करतात मोठ्या मोठ्या वस्तू एकदम ठोकमध्ये घेतात ना सगळेच्या सगळे, तर हे जे काही खरेदी केले जाते तर त्या खरेदी करताना WPIचा वापर केला जातो. जसं आता सरकारला धान्य विकत घ्यायचं आहे शेतकऱ्यांकडनं, किंवा धान्य विकत घ्यायचं आहे एखाद्या खाजगी गोदामाकडनं किंवा एखाद्या मोठ्या संस्थेकडनं, किंवा सरकारला काही एक्स्ट्रा गोष्टी आपल्या भारतात एखाद्या मोठ्या बिझनेसमॅनकडनं घ्यायचं असेल तर मग सरकार होलसेल प्राईसमध्ये घेते. किंवा एखादा बिझनेसमॅन आहे मोठा अंबानी वगैरे सारखे, आणि हे अंबानी वगैरे सारखे किंवा मोठे आता जसं आता फॉर एक्झाम्पल डीमार्ट आहे, तर डीमार्ट सारखा जो काही एक मोठा बिझनेस आहे तर हा डीमार्ट काय करतो, कंपन्यांना होलसेल मार्केटमध्ये प्राईस द्या असं सांगतो. ओके, पण तो होलसेल मार्केटमध्ये घेतो पण कंझ्युमर मार्केटमध्ये तुम्हाला कंझ्युमर प्राईसनेच तुम्हाला विकतो. डीमार्ट काय लय वेगळा, ओके, दूधचा दुला नाही आहे. डीमार्ट हा तुम्हाला होलसेल प्राईसमध्ये देत नाही, हे लक्षात ठेवा. डीमार्ट हे कंझ्युमर आहे. ओके, ते कंझ्युमर म्हणजे कंझ्युमरला सर्व्हिस देणारं एक, ठीक आहे, हे काय आहे, एक असे दुकान आहे ते, ठीक आहे, ते होलसेल नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर तुमच्या डोक्यात तीच कन्सेप्ट घुसलेली असते की डीमार्ट हे होलसेल आहे, डीमार्ट हे होलसेल आहे, नाही. ठीक आहे, तर हे पॉईंट लक्षात असणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचा WPIची सगळी कहाणी. आता रमेश चांद सरांनी काय केलं होतं हे तुम्हाला कधी येणार नाही, टेन्शन घेऊ नका. आता नेक्स्ट लिहा कंझ्युमर प्राइस इंडेक्स. CPI, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. तर कंझ्युमर प्राइस इंडेक्समध्ये काय, तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की जिथून तुम्ही दुकानदाराच्या दुकानातून MRPला ज्या वस्तू खरेदी करतात, MRPला जे वस्तू तुम्ही खरेदी करता त्या वस्तू खरेदी करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं, वस्तू खरेदी करण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं, तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स त्या लेवलवरती असतो. ठीक आहे, ग्राहक स्तरावर लिहून घ्या, ग्राहक स्तरावर लागणाऱ्या विविध वस्तू व सेवांच्या किमती मोजल्या जातात. लागणाऱ्या
विविध वस्तू व सेवांच्या किमती मोजल्या जातात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. ओके. यामध्ये नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस या अंतर्गत, ठीक आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस या अंतर्गत नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस या अंतर्गत असलेले, यांच्या अंतर्गत असलेले सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस हे प्रकाशित करते. CSO प्रकाशित करते. पण CSO आता कोणाच्या अंडरमध्ये आलं? नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या अंतर्गत आलं, NSOच्या अंतर्गत आलं. म्हणजे NSOच्या अंतर्गत असलेलं CSO हे कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचं ओके हँडल करते. आता CSO ओके, CSO जुन्या काळामध्ये CSO वेगळे होते. ओके, CSO म्हणजे सॉरी CPI जुन्या काळामध्ये CPI AL, ठीक आहे, CPI ओके काय IW, CPI ओके RL आणि CPI, ठीक आहे, UNME असे CPIचे 4 प्रकार होते जुन्या काळात. जुन्या काळात CPI असा मोजला जायचा. पण 2011 मध्ये लिहून घेतलं, 2011 मध्ये CPI 3 पद्धतीने मोजला जातो. ठीक आहे, CPI 3 पद्धतीने मोजला जातो. 2011 पासून CPI 3 पद्धतीने मोजला जातो. एक CPI रूरल, दूसरा CPI अर्बन आणि तिसरा CPI कंबाईन. मग ह्या कंबाईनमध्ये R+U मिक्स असतो. म्हणजे या दोघांना थांबा दम धरा सांगतो, सगळं सांगतोय मी, काय कुठं पळून नाही चाललो. दम धरा जरा, ठीक आहे. CPI रूरल, CPI अर्बन आणि CPI कंबाईन, R आणि U. तर 2011 पासून हा तुम्हाला टार्गेट करणार. हे जुन्या काळात व्हायचं, ठीक आहे, हे जुन्या काळात चालायचं. पण आता आपल्या पद्धतीनं, ठीक आहे, आपल्या पद्धतीनं त्याला नीट थोडंसं समजून घेऊ. ठीक आहे. आता CPI मध्ये काय होतं? ठीक आहे, CPI मध्ये काय राहायचं? ठीक आहे, CPI मध्ये काय राहायचं? सगळ्यात पहिले आपण मेजर CPI सध्या बघून घेऊ, नंतर आपण या जुन्या काळातल्या CPI कडे जाऊ. कारण की जुन्या काळातले जे निर्देशांक आहेत हे सुद्धा आपल्याला टार्गेट होतात. कधी कधी ह्या सुद्धा गोष्टी येतात, कारण की हे सगळे जे CPI असतात हे जरा वेगळ्या पद्धतीने चालतात. आता हे वेगळ्या पद्धतीने गेलेले आहेत. आता कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा या पद्धतीने मोजला जातो. CPI रूरल, CPI अर्बन आणि CPI कंबाईन. ठीक आहे. आता पहिले CPI वरती फोकस ठेवू, मग आपण ह्यांच्याकडे येऊ. तर CPIला ओके, CPIच्या बाबतीत 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर CPI मोजत असताना 2011 पासून, ठीक आहे, 2011 पासून ग्रामीण भाग, आता समजा हा CPI मोठा,
तर CPI मध्ये हा सेक्शन आहे ग्रामीण, हा सेक्शन आहे शहर, बरोबर का? तर ग्रामीण भागामध्ये CPI मध्ये 437 वस्तू येतात, 437 वस्तू व सेवा, वस्तू व सेवा, आणि शहरी भागात 450 वस्तू व सेवा. आता इथे मी काय लिहिले? वस्तू व सेवा लिहिले. WPI मध्ये होलसेल प्राइसमध्ये फक्त वस्तू असायच्या. CPI मध्ये तुम्हाला वस्तू आणि सेवा दोन्ही पण असतील, वस्तू व सेवा. हे पॉईंट लक्षात ठेवा, कुठेतरी बाजूला लिहून ठेवत चला. मागची स्लाइड ही झाली आहे सगळ्यांची लिहून, मागची स्लाइड सगळ्यांची लिहून झाली. हा भाग, हा पॉईंट संपल्यावर बघू. पहिले CPI कव्हर करून घेऊ. बोला पटकन, झालं? हां, आता हा पॉईंट लिहून घेतला. 437 वस्तू व सेवा, 450 वस्तू व सेवा, बरी आहे. 450 वस्तू आणि सेवा, आणि शहरी भागासाठी, सॉरी ग्रामीण भागासाठी 437 वस्तू आणि सेवा. ठीक आहे. ठीक आहे. सुरुवातीला 2011 मध्ये याचा आधारभूत वर्ष 2011 पासून हे सुरू झालं ना. तर जेव्हा 11 पासून ज्याची सुरुवात झाली तेव्हा 2010 हे आधारभूत वर्ष होतं. सुरुवात झाली तेव्हा 2010 हे आधारभूत वर्ष होतं. ठीक आहे. पण नंतरच्या काळात काय झालं? 2015 मध्ये 2012 हे आधारभूत वर्ष मानले गेले. किती वर्ष मानले गेले? 2012. ठीक आहे. 2012 हे आधारभूत वर्ष मानले गेले. आता या 2015च्या किंवा 2012च्या आधारावर CSO द्वारे, जसं की आता ती NSOच्या अंतर्गत आली, पण त्या काळात ती CSO म्हणजे वेगळी होती. तर CSOच्या द्वारे काही वस्तू ठरवण्यात आल्या होत्या. ठीक आहे. काही वस्तू ठरवण्यात आल्या होत्या, आणि या वस्तूंची जी टॅली आहे किंवा या वस्तूंचा जो काही कॅल्क्युलेशन आहे, ठीक आहे, 2015 मध्ये वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं. तर 2015 मध्ये ग्रामीण भागासाठी, ठीक आहे, ग्रामीण भागासाठी वस्तू वाढल्या. खाली एक आणखी सर्कल काढून ठेवा. बघा, हे जे सांगितलं ते 2011च्या हिशोबाच. आता 2012 हे आधारभूत वर्ष मानून 2015 मध्ये जे CSOनं जाहीर केलं होतं ते लिहून ठेवा. तर त्या ठिकाणी त्यांनी ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी, तर ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी जे केलं गेलं होतं, ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी जे केलं गेलं होतं, तर ग्रामीण भागासाठी 448 वस्तू होत्या, वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिस, गुड्स अँड सर्व्हिस. ठीक आहे. आणि इकडे होतं 460 गुड्स अँड सर्व्हिस. परत एकदा समजून सांगतो. 2011ला जेव्हा CPI ची ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हा 2010 हे आधारभूत वर्ष होतं, आणि त्या काळात त्यांनी मोजत असताना 437 ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 450 वस्तू सेट केल्या गेल्या. पण 2015 मध्ये ओके, सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिसने 2012 हे आधारभूत वर्ष मानलं, आणि त्याच्यानुसार नवीन आकडेवारी जाहीर केली. नवीन आकडेवारीनुसार ग्रामीण भागात 448 आणि शहरी भागात 460. आणि मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं इथं की ग्रामीण भागामध्ये ओके, CPI ग्रामीण भागाचा 448 आणि CPI अर्बनचा 460. मग आता मला सांगा, कंबाईनमध्ये रुरल आणि अर्बनचं किती असेल?
कंबाईनमध्ये रुरल आणि अर्बनचा किती असणार? करा टोटल. किती आली टोटल? नाही आली टोटल अजून? अरे वा, अवघड आहे. कंबाईनमध्ये किती वस्तू असतील? नऊशे आठ. व्हेरी गुड. कंबाईनमध्ये असतील 908. तुम्हाला बेरीज वजाबाकी पण येत नाही का रे? तुम्हाला तर मी विचारतोय पटकन, तर कमेंट करायला लागा. तुम्हाला पैसे लागतात का? फक्त 5-6 लोकांचे कमेंट येऊन राहिले, बाकीचे कुठे आहेत ना जागे? मला लिहिलं? तुम्हाला काय डाऊट? ठीक. म्हणजे आता तुम्हाला एवढं लक्षात आलं की CPI CPI रुरल 448 वस्तू आणि सेवा, CPI अर्बन 460 वस्तू आणि सेवा आणि CPI कंबाईन 908 वस्तू आणि सेवा. आता ह्यांच्यामध्ये घटक कोणते कोणते? ठीक आहे, घटक कोणते कोणते आणि ह्यांच्यामध्ये भार कोणत्या कोणत्या गोष्टींवर दिलेला आहे. पण जनरली भारावरती तुम्हाला आतापर्यंत कधी जन्मात क्वेश्चन आले नाहीत, पण ह्याच्यातल्या घटकांवरती क्वेश्चन टार्गेट होऊ शकतात. यातले फक्त घटक बघा आणि त्या घटकांमध्ये असलेला सर्वोच्च भार कुठला आहे किंवा कोणत्या घटकावर सर्वात जास्त भार दिलेला आहे हे बघा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही बघायचं नाही, कारण WPI सारखं ह्याला तुलना करायची नाही. तर ह्याच्यामध्ये जे घटक दिलेले आहेत हे 6 घटक दिलेले आहेत. किती घटक दिलेले? 6. ह्याच्यामध्ये 6 घटक दिलेले आहेत. त्यातला पहिला घटक तो म्हणजे अन्न व पेय. काय? अन्न व पेय. दुसरा घटक जे आहे त्याला म्हणलं जातं पान आणि तंबाखू. बघा किती महत्त्वपूर्ण आहे पान आणि तंबाखू. ठीक आहे. इंधन आणि प्रकाश. चौथा घटक आहे कपडे व पादत्राणे. पाचवा आहे घर आणि 6वा आहे इतर. तर अन्न आणि पेय, फूड आणि बेवरेज यांच्या गटामध्ये मांस, मासे, अंडी, तेल, फळे. पान तंबाखूमध्ये तुम्हाला पान, तंबाखू, मादक पदार्थ. ओके, तर मादक पदार्थ पण लिहून ठेवा, कारण एवढं सगळं झाल्यावर तुम्ही म्हणाल सर दारू कशात येते, मग तर अवघड होऊन जायचं. दारू कशात येते? तर दारूसाठी सर इतरमध्ये दारू येते का? नाही, दारू इथे. ठीक आहे. इंधन आणि प्रकाश, कपडे व पादत्राणे, घर आणि इतर, हे असे 6 घटक याचे येतात. ठीक आहे. मग आता त्यांचा जो भार असतो, ठीक आहे, यांचा जो भार असतो, ह्या भारामध्ये जर आपण विचार केला तर अन्न, वस्त्र, ठीक आहे, अन्न, वस्तू व पेय यांच्यावरती सर्वात जास्त भार. तर जवळपास 54% जो भार आहे तो ग्रामीण भागावर येतो.
ठीक आहे. आणि एकत्रित जर बघितलं तर 45% भार हा अन्न व पेयावरती येतो. एकत्रित जर बघितला कंबाईन 45% भार ह्याच्यावरतीच, म्हणजे सगळ्यात जास्त भार हा अन्न व पेयावरती. आणि बाकीच्यांच्या पर्सेंटेज तुम्हाला कधी जन्मात येणार नाहीत, काळजी करू नका. आयोग कधी इकडे जास्त घुसत नाही, आयोग तुम्हाला इथेच जास्त घुसेल. ठीक आहे. हे पुढचं काही वाचत बसू नका. मग तुमच्या देशले सरांच्या पुस्तकात दिलंय का भगीरथमध्ये दिलंय म्हणून वाचत बसलो मी, तसं काय करू नका. कधी आत्तापर्यंत तर क्वेश्चन कधी पडला नाही, कधीच नाही पडला. MPSCच्या इतिहासात कधी अजून क्वेश्चन इथं आला नाही. हां, इथं येऊ शकतो, इथं पण नाही आला अजून, पण इथं येण्याचे चान्सेस आहे. क्वेश्चन तुम्हाला इथे येऊ शकतात. जे क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात ते हे असतात. आणि हे तुम्हाला असं वाटतं की सर हे पुढचं टक्केवारी महत्त्वाची आहे, आम्हाला टक्केवारी पण सांगा. काही गरजच नाही ना तुम्हाला, नको त्या गोष्टी कशाला डोक्यात भरताय. जे भरायचं ते भरा. ठीक आहे. तर असे 6 गट या ठिकाणी असतात. लक्षात. आता जी नवीन पद्धतीने केलं जातं आहे 2015 पासून मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड MMRP, कधी तुम्हाला ऐकलं असेल MMRP, मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. ज्या मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियडमध्ये 7 दिवसांचा, 30 दिवसांचा, ठीक आहे, 7 दिवसांचा, 30 दिवसांचा आणि 365 दिवसांचा खर्च, उपभोग खर्च मोजला जातो. आणि हे सगळं कोण करतं? NSSO करतं. तर NSSOच्या अंतर्गत केले जाणारे जे MMRP आहे, या MMRPच्या हिशोबानं या 6 घटकांचं सर्वेक्षण केलं जातं. तर MMRPच्या हिशोबानं सर्वेक्षण केलं जातं, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि यानुसार यानुसार पुढं मग हेडलाईन CPI. हेडलाईन CPI म्हणजे काय? सर्वच वस्तू आणि सेवांचा समावेश यामध्ये होतो. ठीक आहे. सर्वच वस्तू आणि सेवा. मग किती आल्या? सर्वच वस्तू व सेवा. मग सर्वच वस्तू म्हणजे कोणत्या वस्तू? तर ग्रामीण भागातल्या वस्तू आणि शहरी भागातल्या वस्तू, त्यांचं टोटल केलं जातं. म्हणजे 908 वस्तूंचा जेव्हा समावेश केला जातो, म्हणजे ग्रामीण भागातील, ठीक आहे, ग्रामीण भागातील 448 आणि शहरी भागातील 460 यांचं जेव्हा टॅली केली जाते, ह्या सर्वच वस्तूंचा जेव्हा CPI काढला जातो यालाच म्हणलं जातं हेडलाईन CPI. ठीक आहे. हेडलाईन CPI म्हणजे सर्वच, लक्षात ठेवा. म्हणजे जर कधी तुम्हाला हेडलाईन नाही आठवलं तर हेडलाईन म्हणजे सर्वच वस्तू. ठीक आहे. त्यानंतर जर विचारलं गेलं कोर CPI, जर कधी मी विचारलं तुम्हाला कोर CPI म्हणजे काय, तर उगं गेन गेल्यासारखं बघत नाही बसायचं, काय सर काय विचारताय तुम्ही. ठीक आहे ना. आणि स्पेसिफिक पुढे लक्षात येईल तुमच्या. 4-5 दिवसानंतर तुम्ही हे विसरणार, याची मी तुम्हाला आत्ताच गॅरंटी देतो. बघूया किती लक्षात ठेवता येते. तर कोर CPI हा, पण त्याला कंबाईन नाही म्हणत, त्याला कंबाईन CPI नाही म्हणत, हा कंबाईन CPI मध्ये कंबाईन CPI मध्ये सेवा महाग होतात की नाही एवढं फक्त कळतं. कंबाईन CPI नाही म्हणत त्याला हेडलाईन CPIच म्हणतात. आता इथं कोर CPI म्हणजे काय? अन्न वस्तू व पेय, इंधन व प्रकाश इत्यादी घटक वगळता. म्हणजे हे अन्न, वस्तू व पेय, इंधन आणि प्रकाश, म्हणजे 1 नंबर आणि 3 नंबर वगळून हे तर लिहून घ्या. अन्न, वस्तू व पेय व इंधन व प्रकाश यांना वगळून बाकी इतर घटकांचा मिळून कोर CPI निघतो. सिंपल, काय वेगळे? कोर CPI निघतो.
म्हणजे अन्न वस्तू व पेय आणि इंधन व प्रकाश, म्हणजे हे 6 कॅटेगरीपैकी 4 कॅटेगरी ह्याच्यात येतात. 4 घटक यामध्ये येतात, 2 घटक येत नाही. त्या कोणत्या 2 घटक येत नाहीत तर हे 2 घटक येत नाहीत. ठीक आहे, ह्याला म्हणतात कोर CPI. आणि फूड प्राईस इंडेक्स, ओके, ज्याला आपण असं म्हणू शकतो की कन्झ्युमर फूड प्राईस इंडेक्स, म्हणजे हा जो तिसरा CPI असतो तो फूड रिलेटेड असतो. ओके, म्हणजे खाण्याच्या गोष्टी. हा पहिला नव्हता मोजला जात, पण 2014 पासून लेखाचा जागा झाला आहे. 2014 पासून ह्याला जिवंत केलेला आहे. यामध्ये फक्त अन्न वस्तू विचारात घेतला जातो. हे 6 घटकांपैकी फक्त अन्न. आपण कपडे पादत्राणे खात नाही, इंधन प्रकाश आपण खात नाही, पान तंबाखू आपण चघळतो पण खात नाही. ठीक आहे, पान ह्या गोष्टी खात नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही जर म्हणत असाल नाही सर पान तंबाखू मादक पदार्थ हे सुद्धा अन्न घटकात येतात, तर ते आपण अन्न म्हणून खात नाही. तंबाखू खाते कोण? चघळते, थुकून देते नंतर. घर कोणी खात नाही, इतरमध्ये पण येत नाही. त्यामुळं ह्या घटकामध्ये केवळ अन्न वस्तू व पेय यांचा समावेश होतो. अन्न वस्तू विचारात घेतला जातो. कडधान्य, मटण, मासे, अंडी, दूध, तेल, भाजीपाला, डाळी, साखर वगैरे वगैरे सगळं. अख्खा किराणा माल ह्याच्यात. ठीक आहे, किराणा माल म्हणजे फक्त खाण्याच्या गोष्टी, बाकी कुठल्या गोष्टी नव्हे. ते हे बेसिक पॉईंट लक्षात तुम्हाला आले पाहिजे. तर WPI आणि CPI हे जे पॉईंट्स आहेत, हे पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे आहेत. म्हणजे आता CPI तुमच्या लक्षात आला. बेस इयर किती असतो? तर बेस इयर किती असतो सांगा? बेस इयर CPIचं बेस इयर 2012, WPIचं बेस इयर 2011-2012. ठीक आहे, तर हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं असतं. आता बेस इयरचा एक इफेक्ट नावाची कन्सेप्ट आहे, पण ती तुम्हाला नंतर घेऊ. आता काही ते घेणं शक्य नाही आहे. आणि आता सगळ्यात पहिले बाकीचे जे इंडेक्सेस आहेत, हे इंडेक्सेस आपल्याला कवर करायचे. आणि मग उद्यापासून चलनवाढीचा परिणाम. बेस इयरवरती फोकस जास्त ठेवायचा नाही. एक कन्सेप्ट तुम्हाला देसले सरांच्या पुस्तकात दिलेली आहे, बेस इयर कन्सेप्ट. तर ती कन्सेप्ट एकदा वाचून घ्या. त्याच्यात काय आकडेवारी आहे, कॅल्क्युलेशन्स आहेत. तर ते कॅल्क्युलेशन आकडेवारी तुम्हाला लक्षात येऊन जाईल, कारण की तसंही मी तुम्हाला बेस इयरचा मगाशी कन्सेप्ट सांगितलेला आहे. आता येऊ जे बाकीचे 4 CPIचे कन्सेप्ट होतात त्याच्याकडे. आणि आज आपल्याला मेन CPIचा कन्सेप्ट करणं गरजेचं आहे. तर जुन्या काळामध्ये कन्झ्युमर प्राईस इंडेक्सला सेट करत असताना, ठीक आहे, कन्झ्युमर प्राईस इंडेक्सला सेट करत असताना, ठीक आहे, 4 CPI काढले जायचे वेगवेगळ्या पातळीवरती. 4 CPI जास्त निघायचे. तर 4 CPI काय होते? तर एक होता इंडस्ट्रियल वर्कर, म्हणून त्याला म्हटलं जातं CPI-IW. श्रम ब्युरो ह्याचं प्रकाशन करते. श्रम ब्युरो ह्याची प्रकाशन करते. याची सुरुवात झाली होती 1946, म्हणजे की तुम्हाला पुस्तकात पण मिळून जाईल ह्या गोष्टी, 46ला. ठीक आहे, याच्यामध्ये 463 वस्तू व सेवा यांचा विचार केला जायचा. आता मला सांगा, इंडस्ट्री कुठं असते? शहरात असते. ओके, इंडस्ट्री कुठं असते? शहरात असते. त्याच्यामुळे याचा वापर शहरातील दारिद्र्य मोजण्यासाठी, ओके, दारिद्र्य मोजण्यासाठी जी पॉवर्टी लाईन आखण्यासाठी केला जायचा. याचा वापर शहरातील दारिद्र्य मोजण्यासाठी पॉवर्टी लाईन म्हणून आखण्यासाठी केला जायचा. आणि याच्याच आधारावरती शहरातील महागाई भत्ता ठरायचा. तुम्हाला जो महागाई भत्ता असतो, म्हणजे तुमच्याकडे जर महागाई वाढली तर तुमचा पगार सुद्धा वाढवला जातो. ठीक आहे, तुमच्याकडे जर महागाई वाढली तर तुमचा पगार सुद्धा वाढवला जातो. तर हा जो महागाई भत्ता आहे, हा महागाई भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळतो. तर इंडस्ट्रियल वर्कर, ठीक आहे, इंडस्ट्रियल वर्कर हे खूप इम्पॉर्टंट वर्ष आहे. आता याचं आधारभूत वर्ष बदललं, 2016 हे झालेलं आहे. 2016 हे त्याचं आधारभूत वर्ष.
2016 हे त्याचं आधारभूत वर्ष आहे. ठीक आहे. आधारभूत वर्ष 2016 हे 2020ला बदलण्यात आलं होतं. बस एवढ्याच बेसिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आजही हा काढला जातो, पण तो श्रम ब्युरो काढतो. ठीक आहे. महागाईसाठी आता हा शहरातल्या भागातील महागाई कव्हर करण्यासाठी हा काढला जातो. त्यानंतर येतो ओके ॲग्रिकल्चर वर्कर, AL ॲग्री वर्कर. ॲग्री वर्कर. आता हे जे ॲग्री वर्कर्स आहेत यांचा पण काढला जातो CPI AW. हा होता IW, हा आहे AW. AW म्हणजे काय? ॲग्रिकल्चर वर्कर. तर ॲग्रिकल्चर वर्कर जो आहे हा ॲग्रिकल्चर वर्कर सुद्धा 1964 पासून श्रम ब्युरो मार्फत काढण्यात आला होता. हे सुद्धा सेम श्रम ब्युरोच काढतं, फक्त 1964 पासून काढायला सुरुवात केली, त्याच्या आधी नव्हता. ठीक आहे. याच्यामध्ये 182 वस्तू विचारात घेतल्या जातात. किती? 182 वस्तूंचा या ठिकाणी विचार घेतला जातो. आणि याचा आधारभूत वर्ष मात्र खूप जुनं आहे. याचा आधारभूत वर्ष जुलै 1986 ते जून 1987 असं आहे. ह्यांचं आधार वर्षच लय विचित्र आहे. आधार वर्ष जुलै 1986 ते जून 1987. कारण की आपल्याकडे आहे ना ॲग्रिकल्चरची जी प्रोसिजर स्टार्ट होते ती साधारणतः जुलैपासून स्टार्ट होते. तर जुलैपासून जूनपर्यंतचे सगळ्या ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ना या सगळ्या ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी इथे मिळल्या जातात. ग्रामीण भागातील लोकांचा दरडोई उपभोग खर्च काढण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा. कारण की ॲग्री कुठं आहे? ॲग्री ही जास्तीत जास्त ग्रामीण भागात आहे. तर ग्रामीण भागातील उपभोग खर्च काढण्यासाठी ॲग्रिकल्चर वर्करचा सुरुवातीच्या काळामध्ये आपलं प्लॅनिंग कमिशन याचा वापर करायचा. ठीक आहे. म्हणजे शेतमजुरीचा किमान दर काढणे, इथं लिहून घ्या. याचा वापर कशासाठी केला जातो? शेतमजुरीचा किमान दर काढणे. तुम्हाला आठवत असेल 100 दिवसांचा रोजगार देणारी MG नरेगा नावाची एक म्हणजे योजना आली होती. तर MG नरेगामध्ये जे 100 दिवसांसाठी जो रोज दिला जायचा तो रोज या आधारावर दिला जायचा, ॲग्रिकल्चर वर्कर्सच्या आधारावर. मग जो तिसरा आहे CPI. ठीक आहे. CPI RL. CPI RL त्याला म्हणतात रुरल वर्कर. हा आहे रुरल वर्कर. आणि जो फोर्थ आहे तो कदाचित आपण पुढच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये घेऊ. रुरल वर्कर याला म्हणलं जातं CPI RW. हे सिंपल आहे, लक्षात ठेवा. CPI IW, CPI AW. एक मिनिट. रुरल वर्कर. CPI रुरल वर्कर जे कन्सेप्ट आहे, ठीक आहे, ही कन्सेप्ट 1995 पासून, ठीक आहे, शेतमजुरांचा, ठीक आहे, आणि ग्रामीण भागाचा भाग सगळा एकत्रित केला. ॲग्रिकल्चर वर्करचा भाग रुरल वर्करमध्ये एकत्रित करून 1995 पासून हे एक नवीन पद्धतीने सुरुवात करण्यात आली. ठीक आहे. लक्षात. तर 95 पासून, ठीक आहे, 95 पासून ह्याची सुरुवात झाली. पहिला हा इथंच काढला जायचा, पण 95 पासून हा सेपरेट काढायला सुरुवात केली. याच्यामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा 182 वस्तूंचा समावेश केला जायचा. ठीक आहे. आणि आधार वर्ष सुद्धा सेमच आहे, त्यामुळं काही असं वेगळं नाही आहे. फक्त हा वेगळा निघाला, फक्त एवढं लक्षात ठेवा. सगळं सेम आहे खालचं, बाकी 182 वस्तू, आधार, जुलै, आधार वर्ष वगैरे सगळं सेम आहे. पण पहिले इथं निघायचा रुरल वर्कर, पण आता रुरल वर्कर तिकडे गेला. आता याचा उद्देश काय रुरल वर्करचा? तर ग्रामीण भागातील मजुरांचा मजुरी दर
ओके, हा शेतमजुरीचा किमान दर काढण्यासाठी वापरला जातो. तर हा मजुरांचा मजुरी दर. हा शेतमजुरीसाठी होता खास, ॲग्रिकल्चर वर्कर. तर हा ग्रामीण भागात असलेले जेवढे मजूर होते, मग वेगवेगळ्या कामात, ॲग्री सोडून बाकीचे सगळे जे कामं काय असायचे ना, ॲग्रिकल्चर सोडून, शेती सोडून, बरं का, शेती सोडून इतर मजुरांचा मजुरी दर. इथं शेती नव्हती, मी परत एकदा सांगतो, इथं शेती नव्हती, इथं शेती होती. शेतीतले मजदूर वेगळे आणि बाकीचे मजदूर वेगळे. मग यांचा मजुरी दर ठरवायचा. जसं आता बांधकाम मजूर आहे, एखादा छोटासा गौंडी आहे, तर मग हा जो गौंडी आहे किंवा तिथला जो वर्कर आहे, मग त्याचा मजुरी दर कसा ठरवायचा, तो ह्याच्यावर ठरवला जायचा. आणि शेतीमध्ये फवारणी करतोय किंवा शेतीमध्ये एखादी बाई काम करते, तर त्या बाईचा दर कसा ठरवायचा किंवा त्या बाईचा कामाचा दर कसा ठरवायचा, तिथं ते याच्यावरती ठरवलं जायचं. हा ॲग्रिकल्चर वर्करचा आहे, हा रुरल वर्करचा आहे. रुरल वर्करचा 1995 पासून वेगळा करण्यात आला. ठीक आहे. आता जो चौथा दर आहे, तो फोर्थ जो आहे त्याला CPI. ओके, CPI. ठीक आहे. UNME असं म्हणतात. म्हणजे अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज. अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज, UNME. शहरी गैर शारीरिक श्रम. शहरी गैर शारीरिक श्रम म्हणजे जे शारीरिक श्रम घेत नाहीत, जसं बँकेत काम करणारे लोक, लिपिक लोक, अकाउंटिंग करणारे लोक, दुकान हँडल करणारे लोक, दुकानात काम करणारे लोक, जे की शारीरिक श्रम नाही घेत, असे पुढं कुदळते, कुणी फवारणी करते, असे काय नाही. म्हणजे ऑफिस वर्क. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय, ऑफिस वर्कवाले लोक किंवा कामगार. ऑफिस काम करणारे लोक. ठीक आहे. ह्याची सुरुवात 2008ला आली होती. ठीक आहे. ह्याची सुरुवात 2008ला आली होती. 2011ला हा थांबलेला आहे. 2008ला सुरुवात केली आणि 2011ला त्याला बंद केलं. ओके. आतापर्यंतच्या इतिहासात कधी ह्याच्यावरती क्वेश्चन आला नाही. आधारवर्ष मात्र लय अवघड होतं. 180 वस्तूंचा समावेश केला होता, पण आता सांगून काय अर्थ नाही आहे. आधारवर्ष तेच 84-85. इकडे जास्त शिरायचं नाही. हे जास्त पाठांतर नाही केलं तरी चालेल. ह्याच्यावर कधीच क्वेश्चन येत नाही. फक्त माझं काम होतं, तुम्ही मागाशी विचारलं मला UNME म्हणजे काय. क्युरियोसिटी तुमची दिसते, छान, चांगलं वाटलं बघून. त्यानंतर लिहून घ्या हाऊस प्राइस इंडेक्स. नेक्स्ट एक इंडेक्स आहे गृह किंमत निर्देशांक. हाऊस प्राइसिंग इंडेक्स. प्राइसिंग नका लिहू, प्राइस लिहा. किती लोकांनी आपापलं घर घेतलेलं आहे? तुमच्यापैकी भरपूर लोकांचे आपले स्वतःचे घर असतील, बरोबर. किंवा काही लोकांनी आता जुन्या काळात भाड्याच्या घरामध्ये राहत होते, पण आता तुमच्या घरच्यांनी किंवा तुमच्या वडिलांनी किंवा तुम्ही स्वतः तुमचं स्वतःचं घर घेतलं असेल. ठीक आहे. तर राष्ट्रीय गृह बँक, नॅशनल हाऊसिंग बँक, ठीक आहे, याच्याद्वारे म्हणजे हाऊस इंडेक्सच्या बाबतीत महत्त्वाचे 2 इंडेक्सेस आहेत. 2. त्यातला पहिला जो आहे याला म्हटलं जातं, ओके, हाऊसिंग प्राइस इंडेक्सचा NHB. हाऊसिंग प्राइस इंडेक्सचा नॅशनल हाऊसिंग बँकचा निर्देशांक. हाऊसिंग बँक ही एक
बँकिंग सेक्टरमध्ये हाऊसिंग सेक्टरमध्ये, हाऊसिंग म्हणजे गृहनिर्माण सेक्टरमध्ये असलेली सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे नॅशनल हाऊसिंग बँक. की जे काही आपले हाऊसिंग असतात, की जे हाऊस असतात, या हाऊससाठी पैसा कसा चालला जातोय किंवा कसा दिला जातोय किंवा काय केला जातोय ह्या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवणारी ही एक बँक आहे. या बँकच्याद्वारे एक हाऊसिंग प्राईस इंडेक्स केला जातो, कारण की घर ही सुद्धा एक वस्तू आहे. ठीक आहे, घर ही सुद्धा एक वस्तू आहे. घर ही वस्तू आहे, विसरू नका. हां, ही स्थावर आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा. ही स्थावर आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा. हे स्थावर मालमत्ता आहे ना, एक स्थावर वस्तू आहे ती, आणि ती तयार केली जाते, ती बांधली जाते. मी अनुभव घेतोच आहे, भारी अनुभव आहे, वाट लागते. ठीक आहे, तर घर ही एक वस्तू आहे आणि ह्या वस्तूच्या किमतीमध्ये सुद्धा चढ उतार होत असतो. तर जवळपास सुरुवातीला जेव्हा हा सुरुवात झाली, त्याची सुरुवात 2007ला झाली. तर 2007ला जवळपास 26 शहरांचा अभ्यास करून 26 शहरांचा अभ्यास करून हा सेट करण्यात आला होता. ठीक आहे, आता 2017 पासून 50 शहरांचा विचार केला जातो. 50 शहर, आणि या 50 शहरांपैकी जवळपास 37 स्मार्ट शहरे आहेत. या 50 शहरात 37 स्मार्ट शहरे आहेत. आता 50 शहरांचा विचार केला जातो आणि या 50 शहरांचा विचार करून तिथल्या शहरांच्या घरांची जी किमती आहेत ह्या किमतींमध्ये वर चढ उतार होत असतो. कारण की घर ही एक विषय आग्रहाची विषय वस्तू आहे. ठीक आहे, कारण की चांगलं घर असेल तरच आजकाल लग्न जमतात. घर जर चांगलं असेल तर तुमचं राहणीमानाचा एक स्टँडर्ड समजतो. त्यामुळं घर आणि ह्या घराची डिमांड भन्नाट आहे. म्हणजे साधारणतः एखादी बिल्डिंग जर बांधायला सुरुवात केली तर त्या बिल्डिंगमधले लोकांची घर घेण्याची जी इच्छाशक्ती आहे ती जागृत होते. आणि आजकाल घर हे लगेच मिळतं, पण थोडंसं डाऊन पेमेंट करा, 10% 20% तुमच्या नावावर घर होतं. लगेच बँक तुम्हाला फंड देते, लगेच तुम्हाला लोन दिला जातो आणि ते लोन मग तुम्ही पुढचे 20 वर्ष भरत चला. ठीक आहे, म्हणजे साधारणतः घर घ्यायचं 50 लाखाचं आणि ते घराचे 20 वर्ष EMI भरत त्या घराला 50 लाखाला तुम्ही विकत नाही घेतले, ते घर तुम्ही घेतलेलं असतं 80 लाखाला किंवा 90 लाखाला. कारण की तुम्हाला बँकेला भरावे लागतात 80 ते 90 लाख. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखादं घर घेता मग तुम्ही म्हणता की सर 10 वर्षापूर्वी घराच्या किमती एवढ्या जास्त नव्हत्या. 10 वर्षापूर्वी घराच्या किमती जास्त नव्हत्या, आता घराच्या किमती खूप जास्त वाढलेल्या आहेत. का वाढल्या? बिकॉज ऑफ डिमांड. बँकांनी घर घेणं खूप स्वस्त केलेलं आहे आणि सोपं केलेलं आहे, खूप सोपं करून टाकलेलं आहे बँकांनी. आणि जेव्हा बँकांनी अशा काही गोष्टी स्वस्त करून टाकलेल्या आहेत, सोप्या करून टाकलेल्या आहेत, तर आपण ऑब्व्हियसली काय करतो, त्या गोष्टी फॉलो करतो. त्याच्यामुळं आता जर तुम्ही कधी एखाद्या मोठ्या शहरांमध्ये, या 50 शहरांमध्ये जर कुठे हे जे 37 स्मार्ट सिटी आहेत, या 37 स्मार्ट सिटीमध्ये जर तुम्ही कधी बघितलं तर तुम्हाला 1 BHK 2 BHK 1 BHKची प्राईज स्टार्ट होते 60 लाखापासून. आता मी ज्या एरियामध्ये आहे, मिहान वगैरे हा जो पट्टा आहे नागपूरच्या एरियातला, या पट्ट्यामध्ये 1 BHKची प्राइजेस आहे जवळपास 55 लाख. किती? 55 लाखाची प्राइस आहे. पुण्यामध्ये 1 BHK चाललाय 68 लाख 70 लाख. मुंबईमध्ये 1 BHK चाललाय करोडोमध्ये 1.5 करोड. मग प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी प्राइस असते की नाही? असते की नाही वेगवेगळी प्राइस? म्हणजे असं नाही आहे ना की एकाच ठिकाणी एकाच रेटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील. नाही, ते शहरातल्या लोकॅलिटीनुसार पण असतं. सहावा गट लिहून घ्या, मग तुम्ही ॲड करा. पुस्तकात जर 5 गट असतील तर तुम्ही 6वा गट ॲड करून घ्या. मी सांगतोय ना करा म्हणून, नका टेन्शन घ्या. 6 गट झाले आता, म्हणूनच ते पुस्तक मी रेकमेंड नाही करत. मी देशले सरांचंच पुस्तक रेकमेंड करतो. चला ठीक आहे. तर हाऊसिंग प्राइस इंडेक्सचा लक्षात आला भाग. बस एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. आधारभूत वर्ष 17-18 आहे. ओके, आधारभूत वर्ष 17-18 आहे. आणि दुसरं असतं, ठीक आहे, HPIचं दुसरी आहे HPI RBI. आता मोजणारी संस्था RBI, ही मोजणारी संस्था कोण होती? नॅशनल हाऊसिंग बँक होती.
म्हणून ह्याला HPI NHB म्हणलं जातं. म्हणजे आपल्या भारतात NHB हा ट्रस्टेबल आहे. RBI पण आहे, पण RBIचं कसं आहे, RBIचं काम थोडंसं वेगळं पडतं. हे पण 2007 पासून सुरू झाला होता. ठीक आहे, लक्षात. तर RBI कव्हर करत होती फक्त मुंबईसाठी. फर्स्ट मुंबईला प्रायोरिटी दिली जाते, मुंबईसाठी होती. पण आता 10 शहरं आहेत जे टॉप लेवलची, सगळ्यात जास्त लोकसंख्येची आणि महागडी शहरं आहेत 10, एकदम टॉप लेवलची. तर 10 शहरांचं आहेत, म्हणजे नोएडा, दिल्ली, मुंबई, अशा टॉप लेवलची जी 10 शहरं आहेत त्यांच्यासाठी. आता ही 10 शहरं वगैरे तुम्हाला वरती माहिती एवढी गरजेची नाही आहे, पण ह्या बेसिक पॉईंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. ठीक आहे. आधार वर्ष आहे 2010-11. आणि सुरुवात झाली 2007. आता मला असं वाटतं की आज लय फॅक्च्युअल डाटा एकदम डोक्याच्या भडीमार झाला असेल तुम्हा लोकांचा. ठीक आहे. हो यस निकम. अरे मी पण ज्यावेळेस प्रिपरेशन करायचो ना, मी ज्यावेळेस UPSCची प्रिपरेशन करायचो ना, त्यावेळेस असं पुण्याला जाताना आहे ना असे मोठे मोठे बॅनर बघायचो. आता गावावरनं मी सकाळी 5लाच निघायचो, 5:30ला तर माझी ट्रेन किती 6:45ला ट्रेन असायची. ओके, मग सायकलनं जायचं. मी माझं स्ट्रगल नाही सांगितलं मी आतापर्यंत तुम्हाला लोकांना, पण एक होता तो एक काळ. त्या काळात मी आहे ना ट्रेननी येणं जाणं करायचो. ओके, पुण्यावरनं इकडं घरी, परत तिकडून तिकडं. आणि घरच्यांना असं वाटायचं की मी कॉलेजला चाललो किंवा मी असं कुठंतरी, कारण मी कधी खरं सांगत नव्हतं की मी नक्की करतो आहे काय. कारण की मला माहिती होतं की मला हे 100% शिक्षक बनून राहणार आहे आणि मला शिक्षक व्हायची इच्छा नव्हती. त्यामुळे मी कांड करायचो, मी त्यांना लय काय काय सांगायचो. ठीक आहे, पण मी माझा अभ्यासावरती फुल फोकस ठेवला होता. मग कॉलेजच्या सोबत हे बाकीची ॲक्टिव्हिटी, मग लायब्ररी. मग पुणे स्टेशनच्या एरियामध्ये खूप मोठी लायब्ररी आहे. ओके, आंबेडकर लायब्ररी म्हणून ती खूप प्रसिद्ध आहे. मग तिथं जाऊन अभ्यास करायचो. मग तिथं आम्ही सगळ्याच, आमचा UPSCचा सगळा ग्रुप तिथं असायचा. मग तिथून मग आम्ही कॉलेजच्या लायब्ररीमध्ये, मग हळूहळू सदाशिव पेठ, असं सगळ्या काही गोष्टी 3-4 वर्ष बघितलं. तर मग प्रत्येक ठिकाणी आम्ही ना असे बोर्ड बघायचो. मग ते असं यायचं की कारण की त्या काळामध्ये 2008-9च्या काळामध्ये हे सगळं नवीन आलं होतं आणि त्या काळात हे सगळं अभ्यासाला विचारलं जायचं. UPSCमध्ये याच्यावर प्रश्न पण येऊन गेलेले आहेत. आपल्या MPSCत नाही आले क्वेश्चन कधी याच्यावर, कारण की हा सगळा तो काळ होता 7-8चा. 7, 8, 9, 10 त्या काळामध्ये याच्यावरती खूप सारे क्वेश्चन टार्गेट झाले. HPI. तर हे त्या काळात आम्ही इमॅजिन करायचो. त्या काळात पुण्यातल्या घराचे रेट त्या काळात 45-50 हजार होते. आणि आता ज्यावेळेस आम्ही पुण्याच्या वगैरे परिसरात फिरतो ना, तर 1,50,00,000, 1,30,00,000, 1,40,00,000. मी कधी कधी हा विचार करतो की एवढी महागाची घरं लोक घेतात का? एवढी महागाची घरं लोक घेतात का? एवढं काय पडलं त्या घरामध्ये की एवढे करोड रुपये तिथं घालवायचे आणि एवढा मोठा EMI तिथं भरायचा? एवढे काय पडले? ठीक आहे, मला हेच नाही समजत की लोक एवढा मोठ्या प्रमाणात खर्च का करतात. मग नंतर लक्षात आलं की अरे मागणीच तेवढी आहे. कारण की लोक घेतात कशासाठी? मग माझ्या एका मित्राला भेटलो होतो. ओके, एक मित्र आहे सागर म्हणून, मोठा सोनार आहे, त्याला मी भेटलो होतो. मग त्यांनी मला सांगितलं होतं की अरे मगरपट्टा सिटी, हिंजवडी ह्याच्या त्या IT पार्कच्या एरियात त्याचे कमीत कमी 4 ते 5 फ्लॅट आणि त्यांनी सगळे फ्लॅट रेंटने दिले होते. मग मला लक्षात आलं की अरे जेवढी मोठी प्रॉपर्टी ना, म्हणजे जेवढी मोठी प्रॉपर्टीची प्राईज असते तिथं तेवढाच मोठा रेंट पण असतो. हे विसरू नका. जिथं जेवढी मोठी प्रॉपर्टीची प्राईज असते, जर समजा ती प्रॉपर्टी आहे 1 करोडची, ठीक आहे, तर तिथं तसा रेंट पण त्याला भेटतो. त्याला 35,000 40,000 त्या काळात रेंट भेटायचा तिथून. 35-40,000 विचार करा. मग आता 35-40,000 रुपये रेंट देणाऱ्या व्यक्तीचं उत्पन्न पण तेवढंच असणार ना, तो पण तेवढाच कमावणार असेल ना. इन्व्हेस्टमेंट या दृष्टिकोनातून सुद्धा राहणं या दृष्टिकोनात, इन्व्हेस्टमेंट ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस घर घेतलं जातं समजून चालायचं ते रेंटवर देण्यासाठी घेतलं नाही. फक्त रेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तिथं घर घेतलेलं असतं, बाकी कुठलाच पॉईंट ऑफ व्ह्यू नसतं. आणि घरामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे स्वतःचं घर आहे तरी दुसरं घर घेतोय, समजून चालायचं की त्याला शाश्वत कुठंतरी त्याला इन्कम गरजेचं असतं. त्याला असं वाटतं की बाबा मी ते घर घेतलं तर माझी प्रॉपर्टी पण होईल, मला रेंट पण मिळेल, माझा EMI पण जाईल आणि EMI देत माझं घर माझ्या नावावर होईल. बट आफ्टर 20 इयर्स तुमचं घर नील होणार आहे, पण आफ्टर 20 इयर्स तुमच्या घराची जी वीट असते, तुमच्या घराची जी भिंत असते, लात मारली तरी ती भिंत पडू शकते,
एवढी ती भिंत कमकुवत झालेली असते. कारण की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते, घराची सुद्धा एक्सपायरी आहे. ठीक आहे, इंग्रजांनी सुद्धा त्यांची जी वस्तू बांधलेल्या आहेत त्यांच्यासुद्धा त्यांनी एक्सपायरी दिल्या होत्या. बघ, दुर्दैवाची गोष्ट, सुदैवाची गोष्ट, त्यांनी त्यांच्या एक्सपायरी 300-300 वर्षाच्या देऊन ठेवल्या होत्या. म्हणून त्यांनी बांधलेल्या इमारती आजही शाबूत आहेत. पण आपल्याकडच्या एखाद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला जा, जिल्हाधिकारी कार्यालयाची बिल्डिंग मागच्याच वर्षी बांधलेली आहे आणि ह्याच वर्षी तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याला चिरा पडलेला दिसते. तर हे त्यामागची एक कन्सेप्ट असते. तर ह्या सगळ्या गोष्टीला अर्थशास्त्र म्हणतात. त्यामुळं आजूबाजूला ज्यावेळेस तुम्हाला असे मोठे मोठे बॅनर दिसतील, हे 1 BHK झालं, 2 BHK सुरू झालं, अमुक अमुक बिल्डिंग स्टार्ट झाली, तमुक तमुक बिल्डिंग स्टार्ट झाली, तो जो बिल्डर असतो तो बिल्डर तुमच्याकडनंच पैसा घेऊन ती बिल्डिंग बांधत असतो. ठीक आहे, तुमच्याकडनंच पैसा घेऊन ती बिल्डिंग बांधली जात असते. ते आधी बिल्डिंग बांधतात, मग ते तुम्हाला विकायला ठेवतात. असं कधीच कुठला बिल्डर करत नाही. तर तुमच्याकडनंच पैसा घेतात आणि तुमच्याकडनंच पैसा करून ते तुम्हाला देतात. आणि जर तुम्ही आधीच ते बुक नाही करून ठेवली आणि बिल्डरने ते सगळी पैसा स्वतःचा पैसा लावून जर ते बिल्डरने बांधून ठेवली, तर मग बिल्डर जास्त रेटमध्ये ती कन्स्ट्रक्शन विकतो. आणि मग त्यासाठीच हे HPI असतं, हाऊसिंग प्राईस इंडेक्स जो असतो HPI, हा HPI त्यासाठीच असतो की हाऊसेसची प्राईस कधी वाढते आणि का वाढते त्याच्या मागची कारणं शोधणाराच हा HPI असतो. पण ह्याच्यामध्ये कधी अजून क्वेश्चन टार्गेट झाले नाही, त्यामुळे हा सेक्शन खूप इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला फक्त कन्झ्युमर प्राईस इंडेक्स आणि बाकीचे जे आहेत W प्राईस म्हणजे होलसेल प्राईस इंडेक्स, तेच दोनच महत्त्वाचे, त्यातच क्वेश्चन जास्तीत जास्त आलेले आहेत. तर आजचं लेक्चर तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल किंवा आजचं लेक्चर तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल, हा या प्रकारचा एक छोटासा माझा प्रयत्न होता. ठीक आहे, तर उद्या आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ, चलनवाढीची कारणं. ठीक आहे, थँक्यू.